आहे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनूला आपण पाहतोय. यावेळेस पहा यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट जाईल का. चेंडू आउट ऑफ द पार्क. डिसिजन षटकार. हॅलो यावेळेस तिसरा चेंडू. यावेळेस अगदीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट डिलिव्हरी आल्या. दोन मोठे फटके खाल्ल्यानंतर दिनेश मात्र इथे कमबॅक करतोय. पहा आजचा दिवस तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये वंजारवाडी संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारले. कालच्या दिवसामध्ये गौरगामात. आज कोण हे देखील पाहणं महत्त्वाचं. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू पहा. बॅक टू बॅक पहिल्या दोन चेंडूंवरती षटकार खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आले आहेत. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी होत असताना पहिल्या दोन चेंडूंवरती फटके आल्या परंतु त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी आहे सालोक डी संघासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ट्रिपल आउट होता. स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. चेंडू समजलेला नाही आहे. फलंदाजीतून होईल बाद. यावेळेस पहा 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. अगदीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेशला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधला. यावेळेस देखील स्लोवर गतीचा चेंडू षटक संपुष्टात आलाय. क्रमांक 1 आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 1-12. यावेळेस वाईट चेंडू आला. निलेश हे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे वाईट फेकत असताना अगदीच आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल
दिनेशने आपण पाहिलं पहिल्या 2 चेंडूवरती फटके खाल्ल्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकल्या. धावपलकावरती 13 धावा पाहतोय. निलेश हे गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरला झाले सुरुवात. त्यावेळेस थोडासा उचली घेणारा चेंडू, इट इज अ नो बॉल. पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. त्यावेळेस पहा अगदीच पुन्हा एकदा वाईट चेंडू एक अवांतर धावले. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅक टू बॅक 3 चेंडू आपण पाहतोय निलेशच्या माध्यमातून. पहिला वाईट वेगळा, त्यानंतर जास्त उचली घेतली त्यामुळे तो चेंडू नो घोषित केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईट. म्हणजे 3 फुकटच्या धावा आहेत त्या वेनगाव संघासाठी आपण पाहतोय. 15 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस सुरेख चेंडू, अगदीच यॉर्क पद्धतीचा चेंडू. अगदीच पाहिलं ना तर ब्रह्मास्त्र वापरलं खरं तर निलेशने. चांगली गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये ते चांगला खेळ करत असताना 3 वाईट फेकल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहतोय. यावेळेस इट इज अ वाईट चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. इट इज अ नो. दुसरा बाउन्स. सोळा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं थोडासा उचली घेतोय चेंडू. अगदीच यॉर्कर चेंडू जर का पडले तर चांगला परफॉर्मन्स दाखवू शकतोय तो निलेश देखील. कारण समोरा फलंदाज आपण पाहतोय, ताकदीचे दोन्ही फलंदाज. यावेळेस खाली ठेवलंय थोडंसं चेंडूला. एक सिंगल धाव इथून येईल. ऑन स्ट्राईकला रुपेशला आपण पाहू शकाल. रुपेश ऑन स्ट्राईकला धावपलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. निलेश गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सुपला खेळायचा होता परंतु बॅटला चेंडूचा स्पर्श देखील होत नाही. या डॉट डिलिव्हरी इथून पाहतोय. चांगली गोलंदाजी इथे कमबॅक करत असताना अगदी 3 ते 4 धावा फुकटच्या दिल्या परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण निलेशच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी. वारंवार सेम चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यावेळेस डॉट डिलिव्हरी आली. धावफलक स्थिरावलं गेले ते जवळपास 17 या अंकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून निलेश पवारच्या माध्यमातून पाहतोय. रुपेशला हात खोलावे लागतील या ओव्हरमध्ये. जसे की विजयने आपण पाहिलं हात खोलल्या होत्या परंतु यावेळेस वारंवार डॉट चेंडूची सांगता झाले. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरमध्ये जवळपास 40+ धावा तरी होणं गरजेचं असतं. मैदान जर का पाहिलं छोटं मैदान आहे परंतु इथे चांगला रन रेट उभा करणं खूप गरजेचं आहे टीम वेनगाव संघाला. ज्यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचं होतं. एक चोरटी धाव इथून कंप्लीट होत असताना आपण पाहतोय. अगदीच एक सिंगल धाव आल्या. षटक संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. 1/18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर का आपण विचार केला जवळपास 3 चेंडू व्हाईट, 1 नो आणि 2 व्हाईट 2 नो अशा 4 धावा. त्यानंतर फक्त 2 धावा खर्च करतोय आपण पाहतोय निलेश पवार गोलंदाजी मार्कवरती. फक्त 18 धावा आहेत धावफलकावरती. चांगला रन रेट इथून रिक्वायर रन रेट विचार केला तर 9ची सरासरी इथे राखले 2 ओव्हरमध्ये. गोलंदाजी मार्कवर आता डावखुरा गोलंदाज खरं तर अमरला आपण पाहतोय. हा आज देखील थोडाफार पाऊस आहे आणि त्याच्यामुळे सामने थोडेसे उशिराने, कारण 2 ते 3 दिवस सलग पावसाचं वातावरण आहे. यावेळेस डावखुरा गोलंदाज आहे अमर आणि यावेळेस चांगली गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अमरच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आलाय. 3ऱ्या ओव्हरला झाले सुरुवात. चांगली गोलंदाजी इथून पहिला चेंडू डॉट आलाय.
ह्या वेळेस थोडासा खाली ठेवला होता चेंडूला, अगदीच थोडासा स्पेस देखील होता गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना धावपलक 19 या अंकावरती आपण पाहतोय. पहा सुरेश इलेवन मुंडेवाडी संघ देखील इथे तिसऱ्या सामन्यासाठी उपस्थित झालाय. आयोजकांच्या वतीने आपलं सहर्षमय स्वागत आहे. मोरेवाडी टीम देखील उपस्थित झाल्या. सेकंड मॅच असेल मोरेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आनंद इलेवन कोशाणे. यावेळेस पहा अगदीच अमर चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आहे, परंतु यावेळेस फाईनला फटका आहे. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड थोडीशी फास्ट आणि चेंडू फाईनला येईल. चौकार 4 रन. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 23 धावा तर धावफलकावरती लगावल्यात. यावेळेस वेनगाव संघाने तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आणि मोठ्या फटक्यांची सुरुवात जिथून थांबली होती पहिल्या ओव्हरच्या 2 चेंडूंपासून, तिथून हा चौकार आलाय. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू पहा अगदीच सटीक मारा पाहतोय. ब्रह्मास्त्र वापरलं जातं वारंवार सालोक डी टीमच्या माध्यमातून. पहा वेटिंग टीम होती. सागर देखील म्हणत होता शनिवारी आम्हाला एंट्री पाहिजे. एक टीम कमी झाली आणि सालोक टीम इथे उपस्थित झाली. यावेळेस पहा चांगला फटका आहे. लॉंग ऑनमध्ये फंबल पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि फलंदाजीतून होईल गणेश बाद. यावेळेस पहा पुन्हा एकदा फलंदाज रुपेश देखील इथून झालाय बाद आणि षटक क्रमांक 3 इथून संपुष्टात येत असताना चोवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आता सागरचा वापर केला जातोय. इथून ऑन स्ट्राईकला पण सागर पाहतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन सागर टू सागर पहा एकमेकांसमवेत सध्या तरी जोडले जातात. गोलंदाजी मार्कवरती सागर पवार तर ऑन स्ट्राईकला देखील सागर पवार. डॉट डिलिव्हरी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधल्या
आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतो सागरच्या माध्यमातून. ऑफ स्पिनचा वापर केला जातो. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फंबल होतं. एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. एका धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे समोरच्या दिशेला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक येत आहेत, फंबल पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथून कंप्लीट होत असताना धावफलक जाऊन पोहोचेल. एकोणतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अगदीच पहिला सामना आहे, थोडासा उशिराने आज देखील स्टार्ट झालाय, परंतु पहिला सामना झाला की त्यानंतरच्या 3 मॅच लगातार होत असतात. त्यामुळे पहिल्या सामन्यात सुरुवात होणं खूप गरजेचं असतं. यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी अमर. एक सिंगल आले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? खराब फेकी आपण पाहतोय अमरच्या माध्यमातून. त्यावेळेस स्टॉट डिलिव्हरी आल्या. षटक आले संपुष्टात क्रमांक 4 आणि विजयासाठी चेंडू असतील 24 मध्ये बनवायचे आहेत. 32 धावा इथून चेस करावे लागतील. येणारे चेंडू असतील 24.
यावेळेस आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, 2 धावा रोखू शकत नाही या 2 धावांनी सुरुवात झाली त्या मैदानाच्या आतमध्ये. सालोक टीमचे आपण पाहतोय दीपक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मॅडंटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. यावेळेस पहा फटका फसलाय आणि फलंदाजीतून होईल सेकंड चेंडू मध्ये बाद. पहा यावेळेस निलेश पवारला मात्र मैदानामध्ये पाठवलं जात आहे. यावेळेस पहा बिगिट करायचं होतं, बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये, डॉट डिलिव्हरी आली मैदानाच्या आतमध्ये. जवळपास तिसरा चेंडू डॉट आलाय, म्हणजे पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 1 गडी बाद झालाय. ऑन स्ट्राईकला निलेश पवार आहे, नॉन स्ट्राईक एंडला अमर, एक डावखुरा फलंदाज. यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका फसलाय आणि इथे तू मेमे मध्ये महत्वाचा फलंदाज बाद करून सध्या तरी प्रेशर मध्ये आपण पाहतोय सालोक डी संघ, कारण ज्याच्यावर आशा आकांक्षा होत्या अमर वाघचौरेवरती त्या आता थोड्याशा भरकटलेल्या अवस्थेत आपण पाहतोय सालोक डी टीमच्या, कारण एक महत्वाचा फलंदाज आहे, डावखुरा फलंदाज गोलंदाजीची डोकेदुखी असते आणि तो फलंदाज मात्र मैदानातून परत आलाय. त्याच्या बॅटमधून महत्वाचे षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये दिनेश. चांगली गोलंदाजी हाताळतोय सध्या तरी दीपक वाघमारे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. निलेश पवार ऑन स्ट्राईकला. सेकंड मॅच असेल आनंद 11 कोशण त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळेल मोहन 11 मोरेवाडी. या 2 संघादरम्यान मॅच असेल सेकंड मॅच. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, फक्त सिंगल आल्या. यावेळेस पहा अगदीच फक्त 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहा कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी पाहिल्या, ज्या वेळेस दिनेश गोलंदाजी मार्कवरती होता, पहिलं षटक हाताळत असताना दीपक याने दिनेशच्या गोलंदाजीवरती 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावले होते, पहिले 2 चेंडू, आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये 1 विकेट देखील आपल्या नावावर केली होती आणि 3 चेंडू डॉट आले होते, म्हणजे फक्त 12 धावा आल्या होत्या. यावेळेस 2 महत्त्वाचे फलंदाज जे की आपण पाहतोय मिलिंद आणि अमर, हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुटवर आपण सालोक डी संघ पाहतोय. निलेशला आणि दिनेशला सध्या तरी मैदान सांभाळावं लागेल शेवटच्या ओव्हरपर्यंत. गोलंदाजी मार्कवरती आपण रुपेशला पाहतोय. पहा रुपेश हे गोलंदाजी मार्कवरती वेनगाव संघाचा चांगला गोलंदाज आहे. फुल टॉस चेंडू लॉंग ऑफला फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचलाय. अगदीच आपण पाहतो क्षेत्ररक्षक यावेळेस 2 धावा कंप्लीट होत असताना पहा थेंबे थेंबे तले साचे असं म्हणतात. एकेरी दुहेरीला प्राधान्य देणं खूप महत्त्वाचं असेल इथून देखील सालोक डी टीमला, कारण धावफलकावरती धावसंख्या आहे 5 आणि विजयासाठी अद्यापही पाहिजेत
27 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पलीकडे. पहा, प्रत्येक टीमला फक्त एकच रिव्ह्यू असणार आहे बॅटिंग करत असताना आणि फिल्डिंग करत असताना. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण रिव्ह्यू आहे ना, ओके. पंच अंपायर डिसिजन काय आहे? फेर आहे, ओके. चार चेंडू. यावेळेस सुरेख फटका. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कोसलेल का? अगदीच नोमॅन लँड मध्ये चेंडू कोसललाय. धावपलकावरती 2 धावा इथून ऍड होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का? परंतु दूरनच धावा येतील. तेरा धावा धावपलकावरती आपण पाहता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय. सागर आहे चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि इथून फलंदाज होईल बाद.
12 चेंडू 19ची गरज असेल. पहा 12 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजेत. धावफलकावरती 13 धावा आहेत. त्यावेळेस पहा अगदीच फलंदाज बाद झाला इथून. दिनेश देखील पहा 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. 31 धावा होत्या सालोक वेणगाव संघाच्या. 31 धावा होत्या. 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. 13 धावा धावफलकावरती. 19 धावा पाहिजे तिथून देखील. नवीन फलंदाज दत्ताला आपण पाहतोय. यावेळेस पहा अगदीच तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाल्या. यावेळेस पहा थोडंसं बॅकफुटला टीम सालोक संघ आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी आल्या. एकोणीस धाव संख्येची गरज आहे. चेंडू आहे 10 धावा होऊ शकतात. एखाद 2 मोठे फटके आले की सामना आला. त्यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नवीन आहे. झेल ड्रॉप झालाय आणि अगदी सागरला चान्स मिळाला आहे. इथून चेंडू असणार आहेत 9. 9 मध्ये पाहिजेत 18. प्रति चेंडूचा विचार केला 2ची सरासरी राखायची. 9 मध्ये 18 पाहिजेत. पहा आनंद 11 कोशाने टीम देखील इथे उपस्थित झाले. आयोजकांच्या वतीने सहर्षमय स्वागत आहे. राकेश जर कुठे असतील तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. इथे दिसत नाही आहेत अजून. यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी आल्या. एक मोठा फटका या ओव्हरमध्ये. सामना बदलू शकतो इथून. 18ची गरज आहे. 3 षटकार येऊ शकतात. काल देखील आले होते. त्या 18 धावा एका ओव्हरमध्ये चेस होतात मैदानावरती. तसा प्रयत्न करावा लागेल. सागर हे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. मापक आव्हान होतं 32 धावसंख्येचं आणि फक्त एक षटकार सोडला तर. आणि यावेळेस फलंदाज बाद झालाय. सागर देखील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 18ची गरज आहे. रोहितच्या बॅटमधून एखादा फटका येईल का या ओव्हरमध्ये हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस पहा महत्वाच्या 4 धावा येतील का इथून आणि ते आल्यात. येणारे चेंडू 6 मध्ये 14ची गरज आहे.
यावेळेस पहा अगदीच नवीन गोलंदाज वापरला जातो विष्णू आहे. अगदीच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दत्ता आहे ऑन स्ट्राईकला. इथून गरज आहे 14 धावसंख्येची. 6 मध्ये 14 बनवायच्या आहेत. यावेळेस देखील डॉटरला आपण पाहतोय येणारे चेंडू असतील 5 मध्ये 14ची गरज आहे. पहा 5 मध्ये 14ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय फटका चांगला आहे. पहा काय होत आहे. सुरेख झेल फलंदाज बाद होईल इथून. पहा मंगेश आहे ऑन स्ट्राईकला. 4 मध्ये 14ची गरज आहे. त्यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता. डॉट डिलिव्हरी आली. 3 मध्ये 14ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय. स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. फटका फसलाय. इथून फलंदाज देखील होईल बाद. दोन मध्ये 14 पाहिजेत. म्हणजे 4 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी विष्णूच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला प्रकाश वाघमारे थोडस टेस्टशी संपर्क साधायचा आपण. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. सेकंड मॅच आहे मोरीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोशाने. या 2 संघादरम्यान लढत असेल. यावेळेस वाईट चेंडू आलाय. एक अवंतर धाव इथून अंकित केली जाते. यावेळेस बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदीच एक सिंगल येईल. आता 12 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि यावेळेस देखील ऑफ स्पिन मध्ये चांगली गोलंदाजी. षटक संपुष्टात आलाय क्रमांक 4 आणि ते विन झालाय वेनगाव संघ. नाणेफेकीचा कॉल केला जाईल
आनंद 11 कोशण या त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल मोहन 11 मोरेवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सामना 4 षटकांचा असेल. मैदानात जाण्या अगोदर आपण एंट्री फी जमा करणं बंधनकारक असेल, अन्यथा त्या टीमला 2 धावांची पेनल्टी असणार आहे.